वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदत्तपद्मनाभसुषेण सदानन्द श्रीब्रह्मानन्दाचार्य गुरुदेवो नमोस्तुते। श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त। व्यासपीठस्थ महनीय मान्यवर सद्भाविक संत सज्जन समस्त देवगण आणि देवांगनांना प्रेमाचा जय सच्चिदानंद। बऱ्याच वेळा एक प्रश्न येऊन जातो की आम्ही आध्यात्मिक किंवा स्पिरिच्युअलिटी ही प्रत्येकाकडे असतेच किंवा असावी असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ते स्पिरिच्युअल पॉवर जी आहे ती काही अशी बाहेर नाही आहे, ज्या अर्थी आमच्यामध्येच ही आध्यात्मिक शक्ती वास करते, कारण तो आत्मा जो आहे तो आपल्यामध्ये आहे. आपल्यामध्येच आत्मा वास करतो आणि तो सगळ्या शक्तींपेक्षा मोठी शक्ती म्हणून आपल्यामध्ये जर वास करतो तर ती शक्ती आपणा सर्वांना जिथे जाईल तिथे मदत करते. ती शक्ती जागृत करण्यासाठी कोणी लोक समर्पित होतात, डिवोट होतात. ती शक्ती जागृत करण्यासाठी कोणी मंदिरांचा आश्रय घेतात. ती शक्ती जागृत करण्यासाठी कोणी गुरूंचा आश्रय घेतात. ती आतमध्ये असलेली आध्यात्मिक शक्तीचा परिचय व्हावा म्हणून काही लोक जी आहेत ती जप करतात, काही लोक ध्यान करतात. हे सगळे जे उपाय आहेत हे आपल्यामध्ये वास करणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याची शक्ती आम्हा सर्वांमध्ये प्रसरवित व्हावी ह्यासाठीच. आणि नेमकं काय होतं तर ही गोष्ट आपण सगळेजण विसरतो की माझी जी काही पूजा अर्चा आहे, माझी जी काही सेवा आहे, माझं जे काही समर्पण आहे, हे सगळं त्या आध्यात्मिक शक्तीची जागृतीसाठीचं आहे, हे एवढं आपण विसरतो. मी समजा इथे दर्शन केलं, त्याच्यात माझ्यातली ती आध्यात्मिक शक्ती इथे कनेक्ट व्हायला पाहिजे. मी समजा जप केला तर माझ्यातल्या त्या शक्तीशी मी जोडला गेला पाहिजे. छोटी मोठी सेवा का असेना, कुणालाही अन्न वितरण करायचं असेल किंवा अन्नदान करायचं असेल, ते करत असताना माझ्यातले त्या आध्यात्मिक शक्तीशी मी कनेक्ट व्हायला पाहिजे. सारांश,
मी जी काही आध्यात्मिक शक्तीची जागृती व्हावी, ती आध्यात्मिक शक्ती माझी मोठी व्हावी, माझ्यातली ती पॉवर जी आहे ती वाढावी, यासाठी हे सगळं आम्ही करतो. कारण ती आध्यात्मिक शक्तीच जगावरती राज्य करत असते. म्हणून असं म्हणतात की मी जेवतो, लोकांना वाटत असेल माझं पोट भरावं म्हणून मी जेवतो, तर आम्ही सगळेजण म्हणतो उदरभरण नो हे पाठ आहे. पण मी म्हणतो आठवण ठेवायचं. श्लोक सगळ्यांना पाठ आहेत, पण ती जर आठवणीत राहिली नाही, मी बाबा फक्त पोट भरायला जेवत नाही, कशाला जेवतो? उदरभरण, उदर म्हणजे पोट, पोट भरण्यासाठी मी जेवत नाहीये. जा आणि जे यज्ञ कर्म, माझ्यामध्ये असणाऱ्या त्या अग्नीला मी आहुती अर्पण करतोय. जा आणि जे यज्ञ कर्म, यज्ञ कर्म म्हणजे काय? स्वाहा, एक घास घेतला स्वाहा, दुसरा घास घेतला स्वाहा. जसं आम्ही अग्नीला आहुती घालतो त्याप्रमाणे एक एक तोंडात जाणारा घास हा यज्ञकर्मासारखा व्हावा. आता आम्ही इथे बोलतो तुमच्या सर्वांच्या समोर. आता हे आमचं बोलणं जे आहे हे त्या आमच्यामध्ये वास करणाऱ्या त्या आत्म्याची ही सेवा आहे. कसली सेवा? वाङ्मयीन सेवा. मी जे जे शब्द उच्चारतो, जे जे वाक्य बोलतो, ही सगळे मंत्र स्वरूप होतात. आता आम्हाला हे ऐकायला येतात, हे सगळं शब्द आहेत, परंतु हे सगळे शब्द जर त्या आत्म्याशी जोडून जर समजा मी ते बोललो तर ते प्रत्येक शब्द मंत्र स्वरूप होतात. आमचे प्रचारक असतील, पुरोहित असतील, तर त्यांच्यानी केलेली सेवा जी आहे ती समाजाला पावन करते. आज बघा कित्येक ब्राह्मण, कित्येक पुरोहित, ज्यांना सगळेजण भटजी म्हणतात, हे सगळे लोक जे आहेत ते घराघरात, गावागावात, मंदिरामध्ये लोकांची जी सेवा करतायत, त्या सगळ्या सेवेमध्ये त्या आत्म्याशी कनेक्शन पाहिजे. मग तो कुठल्याही एरियेतला असू द्या, तो भगवंताशी कनेक्ट होऊन त्या आत्म्याशी जोडला गेलेला आहे आणि तो आता मंत्रोच्चार करतो आहे किंवा तो बोलणं करतो आहे. नुसताच जरी त्याने म्हटलं होईल तुझं बाबा काम, तरी होईल. का होणार? कारण तो आपल्या त्या आत्म्याशी जोडला गेलेला आहे. म्हणून शिष्य श्रेष्ठ का? तर शिष्य श्रेष्ठ याचसाठी आहेत कारण भगवंत प्राप्त आहे. शिष्य श्रेष्ठ का? भगवंत प्राप्त आहे. देवा म्हासी जोडला, संत संगे सापडला. कन्फर्मेशन आहे, नक्की आहे. देवाचा पत्ता माहिती आहे, देव नेमकं काय आहे माहिती आहे, आणि मी त्याच्याशी जोडला गेलेलो आहे. मला देव काय ते माहितीच नाही आणि मी त्याची उपासना करतो. असं कसं? देव
मला माहिती आहे आणि मी त्याच्याशी जोडला गेलेला आहे. बरं, तो देव कसा बाहेर आहे? नाही. हां, बाहेर मूर्ती असतील, बाहेर फोटो असतील, परंतु सद्गुरूंच्या कृपेने जो वास करणारा अंतरात्मा जो आहे, त्या अंतरात्म्याची जाणीव मला गुरूंच्यामुळे प्राप्त झालेली आहे. म्हणून कन्फर्मेशन आहे, नक्की आहे की माझा आतमध्ये माझा भगवंत वास करतो. ही एक गोष्ट जी आहे ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश देते. तुमच्यातली जी ऊर्जा आहे, तुमच्यातली जी शक्ती आहे, तुमच्यातली जी पॉवर आहे, ही एका या विश्वासामुळे वाढते. हे जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणून मी जर माझ्यातल्या त्या शक्तीला जर ओळखतच नाहीये, माझ्यातल्या त्या आध्यात्मिक पॉवरला जर समजा मी कधी जागृत करण्याचा प्रयत्न करत नाहीये, तर मग मनुष्य जो आहे तो प्रत्येककडे अपयशी ठरतो, निस्तेज वाटतो. ज्यांच्या डोक्यामध्ये स्वार्थ असतो, ज्यांच्या डोक्यामध्ये सेल्फिशनेस असतो, असे लोक प्रत्येककडे अपयशी ठरतात. पुढे जाऊन ते दुःख भोगतात, कारण त्यांना आत्मा सपोर्ट करत नाही, त्यांना ती आत्मिक ऊर्जा जी आहे ती मदत करत नाही. म्हणून आपल्यातली जी शक्ती आहे, ही शक्ती जागृत करणं, आणि त्यासाठी तुम्ही त्या आतल्या शक्तीकडे जोडले गेलेले. कसे जोडले जाल? म्हापशाच्या जर बाजारात जर उभे राहिलात तर जोडले जाल का? देवा म्हासी जोडला, संत संगे सापडला. म्हणून अशा या संतांच्या सभेमध्ये जाऊन बसलं पाहिजे, संत संगतीमध्ये जाऊन बसलं पाहिजे. जिथे चांगले लोक राहतात, जिथे चांगले लोक उठ बस करतात, अशा जागी जाऊन बसलं पाहिजे. चांगले चांगले विचार हे आपलं धन आहे. तुम्ही स्वतःलाच संत माना. संत म्हणून कोणी मुद्दाम जन्माला येत नाहीत. संत एक वृत्ती आहे, संत हा एक स्वभाव आहे. संत काय करतात? परमेश्वराशी कनेक्ट राहतात, देवाशी जोडलेला आहे तो संत. आम्हीही तेच काम करू शकतो. आणि जो संत झालेला आहे, परमेश्वराशी जोडला गेलेला आहे, अशा सगळ्या माणसांच्या संगतीमध्ये जर तुम्ही बसलात, तर तुम्हाला ही ऊर्जा जी आहे, जो पॉवर जी आहे, हा ईश्वर जो आहे तो तुमच्याशी जोडला जातो. म्हणून संत समागमामध्ये जाऊन बसावं आणि त्या संत समागमामध्ये ढुंडाळावं, हा परमेश्वर आहे कुठे. आता हल्लीच्या काळामध्ये जर पाहिलं तर जेवढे जेवढे लोक जे आहेत ते दुसऱ्याचा विचार करणारे किंवा दुसऱ्यांकडे बघत बसणारे, असे लोक जे आहेत ते आध्यात्मिक असू शकत नाही. दुसऱ्याने जर एखादं चांगलं कर्म केलं तर मी चांगलं कर्म करणार, ही बुद्धी सारखी नाही. दुसरा काय करतो याकडे आपलं बघणं नसावं, मी काय करतो याकडे आपण कायम लक्ष ठेवलं पाहिजे. आणि मी जर समजा चांगलं चांगलं करत राहिलो तर ऑटोमॅटिकली माझ्या आजूबाजूला जे लोक असतात
ते पण चांगले चांगलेच लोक असतात. मग तर आजच्या काळात तुम्ही म्हणाल हे संत संगती म्हणजे संत शोधायचे कसे कुठून, आज हे संत आहेत तरी कुठे, असं तुमच्या डोक्यात प्रश्न पडेल. मी माझ्या घरात थांबतो, मी चांगलं राहावं. ऑटोमॅटिकली चांगलं म्हणजे काय, तर माझ्या त्या आतमध्ये वास करणाऱ्या भगवंताकडे जोडलेला राहा. ऑटोमॅटिकली आजूबाजूला असलेले सगळे लोक जे आहेत ते माझ्यासाठी संत होऊन जातात. आणि अशाच प्रकारे जसं घर तसं गाव तसं आपल्या कामावरती जिथे जाईल तिथे त्याला सगळे संत लोक सापडतात. सगळं माझ्यावर अवलंबून आहे. बरेचसे लोक आमच्या कामावरती बरं नाही, सगळे एकदम फुटिंग लोक, कामावरती सगळं बरं आहे, याचाच प्रॉब्लेम आहे. आमच्या घरात सुख म्हणतात ते नाही, घरात सगळं बरं आहे, याच्यातच प्रॉब्लेम आहे. आमच्या गावात असे म्हणजे विश्वास ठेवण्यासारखे बरेचसे लोक नाही आहेत, ह्याच्यातच प्रॉब्लेम आहे. सारांश, जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जाल, तुमची रेप्लिका तुम्हाला देव दाखवणार. तुम्ही कसे आहात. दुर्योधनाला सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी की एक चांगला माणूस घेऊन ये. व रिटर्न आला, म्हणाला एक सुद्धा जगात चांगला माणूस नाही. धर्मराजाला पाठवला, युधिष्ठिराला म्हणाला जगातला एक वाईट माणूस घेऊन ये. रिटर्न आला, म्हणाला जगात एकही वाईट माणूस नाही. तू जसं पाहणार तसं जग आहे. तू कसा आहेस त्याप्रमाणे तुला जग जे आहे ते दिसायला लागतं. तुला शिव्या घालणारे लोक खूप असणार, म्हणून तुला शिवी घालायला सांगितलेली नाहीये. तू वाईट व्हायचं नाहीयेस. तू वाईट झालास हे परमेश्वराला मान्य नाहीये. का, तर त्या आतमध्ये वास करणाऱ्या परमेश्वराला ते आवडत नाही. आणि जे ते परमेश्वराला आवडत नाही ते संत करू शकत नाही. म्हणून आपल्या आतमध्ये भगवंत आहे याची सदा सर्व काळ आठवण ठेवली पाहिजे. आणि आपलं कर्म जे आहे ते आपण करत गेलं पाहिजे. ते चांगलंच होतं. आज ना उद्या त्याचा फायदाच होतो. म्हणून सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. आज चांगलं कर्म करत चला, आज चांगलं चांगलं बोला, आज चांगल्या चांगल्या माणसांच्या संपर्कात, आज चांगले चांगले विचार ठेवा. आपल्याला आज ना उद्या चांगलं तेच हाताला लागणार आहे. सगळं माझ्यावर अवलंबून. हे सगळं चांगलं 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 का बरं, कारण माझ्यामध्ये वास करणाऱ्या ईश्वराशी मला जोडलं गेलेलं पाहिजे. ही जी आध्यात्मिक ऊर्जा आहे ती माझ्या सक्सेसची गुरुकिल्ली आहे. आज कर्मधर्म संयोगाने म्हणा, दुर्भाग्याने म्हणा, आमची सगळ्यांची जी आपल्या आतमध्ये वास करणाऱ्या त्या आत्म्याला जोडण्याचं सोडून जगाच्या पाठीवरती असलेल्या सगळ्यांशी आम्ही जोडले गेलेले आहोत. बरोबर ना. सगळ्यांची माणसं जोडली गेलेली आहेत आणि आपल्या स्वतःच्या आत्म्याशी मात्र जोडले गेलेले नाही आहेत.
आम्ही ज्याला स्पिरिच्युअलिटी 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 म्हणतो, ही स्पिरिच्युअलिटी म्हणजे आपल्या आतमध्ये जे स्पिरिट आहे, आपल्या आतमध्ये जी आत्मिक शक्ती आहे, तिच्याशी आपण जोडलं गेलेलं पाहिजे. ती फॉर्मलेस आहे, तिला कुठला आकार नाही आहे. आणि म्हणून ती कुठल्या तरी देवळात असणार, कुठल्या तरी देवघरात असणार. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. अशी झापडं बसलेली आहेत आमच्या मायेची डोळ्यांसमोर. त्यामुळे आतमध्ये वास करणाऱ्या परमेश्वर सोडून बाकीची सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या मायेमुळे आपल्याला आपले वाटतात. सगळे आपले वाटतात. परमेश्वर सोडून, ह्या आतमध्ये वास करणारा परमेश्वर सोडून आपल्याला जर सर्वांना कोणी सांगितलं, अरे बाबा आत्म्याशी जोडून राहा, आपल्या आतमध्ये जरा लक्ष घाल, स्वतःकडे जरा पहा, असं सांगितलं आणि तो जर करायला ते बसला, ध्यान म्हणून करायला बसला, असा प्रयत्न केला रे केला, लगेच आपलं मन जे आहे ते 1 ना 1000 भानगडी डोक्यामध्ये आणतं, बसायलाच देत नाही. कधी एकदा उठ असं करणार. म्हणून साधक जो असतो, सत्शिष्य जो असतो, तो या मनाचं ऐकत नाही. तो आपल्या त्या साधनेकडे घट्ट राहतो. तू वाटेल ते सांग, एक एक विषय मन जॉईन करतं. हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं, असं मन त्याच वेळी सगळ्या गोष्टी, जणू काय तो आता उठतोच आहे की काय असं मन तयारी ठेवतं. पण शांत बसलेला साधक जो आहे त्याला माहिती आहे, हे मन मला त्रासात घालणार, मी उठता नये. शांतपणे बसून आपलं काम आपण करत राहिलं पाहिजे. परत मन 2 वेळा शांत बसतं, परत परत उठ 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 उठ, तिकडे गॅसवरती दूध ठेवलेलं आहे, उठ 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 उठ, हा इकडे गाडीची चावी तिकडे बाहेरच राहिली. असं करत मन परत आपल्याला चल चल उठ, म्हणजे उठवायलाच बघ. परत साधक जो आहे तो शांत बसतो. म्हणून संतांची पावर श्रेष्ठ. जोडलेले आहेत भगवंताकडे. म्हणून तुम्ही संत समाज म्हणतात, सामान्य कोटीतले लोक नाहीत. आपली किंमत खाली करण्याची आवश्यकता नाही. जोडलेले राहा, स्टे कनेक्टेड. आपल्या त्या जे श्रेष्ठ असलेल्या शक्तीशी जोडलेले राहा, जोडून राहा, घट्ट राहा. कुठेच तिकडे जायची गरज नाही, कुठे ज्याच्या त्याच्याकडे हात पसरवण्याची गरज नाही. त्या भगवंताकडे घट्ट राहा. तुला जे हवं त्या भगवंताला माहिती आहे. तू मागितलं तरी आणि तू नाही मागितलं तरी, जसं छोट्या बाळाला आई पाहिजे पाहिजे ते आणून देते, तद्वत तो भगवंत तू जर त्याच्याशी जोडला गेलेला आहेस, तुला हवं हवं ते देण्याचं काम त्याचं आहे. हा महिमा आहे आपल्या अध्यात्माचा. अध्यात्म सामान्य कोटीतलं काम नाही आहे. त्यासाठी शांत बसणं गरजेचं आहे. भगवंताशी जोडणं महत्त्वाचं आहे. भले तुम्ही जप 5 माळा करा, 10 माळा करा,
पण ते करत असताना लक्षात ठेवा, तुम्ही सद्गुरूंशी जोडलेले आहात. तो आतमध्ये वास करणाऱ्या भगवंताशी जोडलेले आहात. याची सवय करायची. कदाचित देवळातला देव जो आहे, तो देवळातला देव तुम्हाला तोंडाने नाही सांगणार, परंतु हा अंतरात्मा जो आहे तो तुम्हाला जिथे जाईल तिथे, जसा हाताला बाप पकडतो आणि चालत घेऊन जातो, आणि चालत असताना आम्हाला बाकी कशाची चिंता करण्याची गरज नसते, माझा बाप समोर आहे, मला कशाही पद्धतीने सांभाळणार, असं या बाळाला जसं माहिती असतं, तद्वत भगवंताशी कनेक्ट राहा. हवं तिकडे हवे तसे राहा. त्या बापाला माहिती आहे तुला कसा कसा सांभाळायचा आहे. एवढा श्रेष्ठ असतो अध्यात्मवाद. फक्त त्याच्यात फॉलो करायचा. आपण फक्त ती गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवायची, आठवणीत ठेवायची की माझ्या आतमध्ये भगवंत वास करतो. आणि होता होईल तेवढं त्याच्याशी जोडलेलं राहायचं. कोण तुमचं काही वाकडं करू शकत नाही. जे भिणारे लोक आहेत, घाबरणारे लोक आहेत, माझं उद्या असं होणार, तसं होणार, हे होणार, त्या होणार, या लोकांनी शांतपणे बसून त्या अंतरात्म्याशी कनेक्ट राहा. अभ्यास करी या रीती, मग येईल आत्मप्रचिती. असा अभ्यास करत जायचं. मग तुम्हाला त्याची प्रचिती म्हणजे तुम्हाला रिझल्ट दिसतील. मी सांगतो म्हणून नको, तुमचं तुम्ही बघा अनुभव घेऊन. तुम्हाला रिझल्ट किती चांगले येतील. हाताच्या हातावरती रिझल्ट येताना दिसतील. एवढा महिमा आहे या अध्यात्माचा. अशा या साधनेशी ज्यावेळी आम्ही जोडले जातो, हे शरीर हे साधन आहे. त्या भगवंताचं किंवा भगवंतापर्यंत जाण्याचं साधन हे शरीर आहे. त्यामुळे या शरीरामध्ये जोपर्यंत हा माझा आत्मा आहे तोपर्यंत या शरीरालाही सांभाळायचं आहे. आणि ते शरीर सांभाळून आपण आपल्या भगवंताच्याशी पोचण्याचा जो उद्देश आहे तो पूर्ण करायचा आहे. म्हणून घर किंवा घरातली आपली सगळी माणसं ज्याने त्याने प्रत्येकाने आपल्या या देवाशी जोडण्याचा प्रयत्न करा. सांगा, चला गुरूंच्या रस्त्याने चला. का? गुरूंच्या रस्त्याने अध्यात्म वास कर. गुरूंच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला ही अध्यात्माची जाणीव होते. गुरूंकडे गेल्यानंतर हे अध्यात्म काय आहे हे आपल्याला कळतं. आणि ते कळणं यासाठी महत्त्वाचं आहे की जगात कुठेच आणि अशी सत्ता नाही की जी ह्या अध्यात्माशी तुम्हाला जॉईन करू शकते. कोणी CM असेल, PM असेल, राष्ट्राध्यक्ष असतील, सगळ्या मोठ्यातले मोठे प्रोफेशनल्स असतील, पण ईश्वराशी जोडण्याची किमान एक सद्गुरूंकडेच शक्य आहे. म्हणून गुरूंकडे जावं. तो तुम्हाला देवाशी जोडल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथे एकदा तुम्ही जोडले गेलात की मग तुम्हाला विशेष काही करावं लागत. आपसूक सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. आणि हे एकदा समाधान तुम्ही भोगून तरी बघा. त्याच्या बरोबर चालायचं. कामालाच जायचं आहे ना, त्याच्या बरोबर चला. आता इथे बसलात, त्याच्याशी जोडले गेले पाहिजे. त्याच्यासोबत बसलेले असतानाच ऐकायचं. ही संत संगती आहे. जो संत आहे तो पहिलं कानाने तेच ऐकतो जो भगवंत बोलतो.
ही पुराणातली वांगी नाही बरं, दिस इज रिॲलिटी. अनुभव करून पहा. आजच्या या धकाधकीच्या काळात तुम्हाला जर शांती, पीस ऑफ माइंड हवं असेल, हा रस्ता सगळ्यात सोपा आहे. फक्त आहे तिथे भगवंताशी जोडलं जायचं. कोणी तुमच्या वाटेला जरी आला तरी त्याला काय द्यायचं आणि काय नाही, त्याची कशी जबाबदारी घ्यायची, हे भगवंताला माहिती आहे. तुम्ही फक्त त्याच्या श्रीचरणांना घट्ट ठेवून राहा. आहे की नाही सोपं? पण करायला जायच्या वेळी बाबा व संसार जो आपण तो फाटूच सोडी ना, असं होतं की नाही? म्हणून या सगळ्या गुरूंकडे गेल्यानंतर तो परत परत आपल्याला आठवण करत असतो, हे ओरिजिनल सांभाळ, हे सगळं बाकीचं डुप्लिकेट आहे, या ओरिजिनलला जप. म्हणून संत हो, तुमची मुलं बाळं आहेत, तुमचं घरदार आहे, या एवढ्या सगळ्या जगात तुम्हाला कोण हो ताकद देणार? कोण तुम्हाला हे सगळं संसार पेलायला आजच्या काळात शक्ती कुठून मिळणार तुम्हाला? बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, शांतपणे बसा. संत बघा सोप्या पद्धतीने सांगतात, एकदम शांत बसा आणि स्वस्वरूपाशी जोडले. तुम्हाला वाटतं यापेक्षा मोठा आणखीन कोणीतरी आहे जो तुम्हा आम्हा सर्वांना सांभाळणारा आहे? सर्वात पॉवरफुल तो आहे. माझ्या सगळ्या चुका अपराध सगळे पोटात घेण्याची ताकद माझ्या भगवंतामध्ये आहे. आणि माझ्यात पावर ही आहे, माझ्या भगवंताला आपलासा करण्याची पावर माझी आहे. हजारो देव असतील जगात, हजारो धर्म असतील जगात, हजारो माणसं असतील जगात, त्यांना तुम्ही आपलं मानू नका. तुम्ही तुमच्यामध्ये वास करणाऱ्या त्या भगवंताला सर्वस्व माना. फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला. हा फॉर्म्युला जरा सगळीकडे लावा, बघा मजा. तुमचा पराभव कधी शक्य नाही. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. जिथे भगवान आहे आणि जिथे त्याचा भक्त आहे तिथे विजय आणि विजयश्रीच प्राप्त होणारी आहे, तिकडे पराभव नाही. असा सतत आत्मविश्वासाने भारित भगवंताचा भक्त असला पाहिजे. ही स्पिरिट, ही ताकद, ही क्षमता एका भक्तामध्ये नित्य वास करत असते. आज तुम्हा सर्वांना त्या भगवंताची गरज आहे. आम्ही सगळेजण जर त्या भगवंताच्या सान्निध्यात राहिलो, जोडले गेलो, जोडून राहिलो, चिकटून राहिलो, तर आज जी आमच्या तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जी भीती आहे, जे एकदम टेन्शन आहेत, हे टेन्शन बेन्शन सांगे फालतूर गोष्टी आहेत. या कोणाला कसलं टेन्शन नाही आहे, यानेच डोक्यामध्ये नको ते घेऊन ठेवलेलं आहे. एक क्षणभर माना, हे सगळं भगवंताचं आहे, माझं काही नाही आहे, आणि शांत राहा. असा परमार्थ, असं अध्यात्म तुम्ही चालत, त्यामध्येच त्या रस्त्याने चालत जायचं. ऑटोमॅटिकली तुम्हाला सर्वांना तुमच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते मिळताना दिसेल. यात कुठेही मला दुमत वाटत नाही. मला खात्री आहे की तुम्ही ते आध्यात्मिक जी सेवा आहे, आध्यात्मिकपणा जो आहे, ते तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये फॉलो करणार.
आणि तुम्हीच फॉलो करणार असं नव्हे, तर तुमच्या संपर्कात जेवढे लोक येतील त्या सगळ्यांना हेच फॉलो करायला लावा. कारण ती सुद्धा एक प्रकारची सेवा आहे की प्रत्येकाला देवाशी जोडलं गेलेलं असलं पाहिजे. आणि एकदा तो जोडला गेला की मग तोही त्या सुखाच्या रस्त्यावरती चालत राहतो. ते हे सुख जे आहे ते भगवंता आपणा सर्वांना प्राप्त होवो आणि तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये तो आनंदी आनंद जो आहे तो वर्धिष्णू होवो अशी दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो. नमः पार्वती पतये हर हर महादेव.